आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, मी ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा गेली 6 वर्षे एकही दिवस न सुट्टी घेता या अथवा न थांबता मी माझी इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम अखंड चालू ठेवली आहे। आणि त्या मोहिमेअंतर्गत मी समभाग म्हणजे भारतीय समभाग गुंतवणूकदारांना जे अक्षरशः शब्दशः निरक्षर आहेत, समभाग गुंतवणुकीबाबत निरक्षर आहेत, याचा काहीतरी भलता अर्थ घेतला जाईल आणि माझ्या घरावर मोर्चा येईल। मला तसं म्हणायचं नाहीये। बहुतांश भारतीयांना समभाग गुंतवणुकीविषयी योग्य माहिती नाही। त्यांच्या मनात समभाग गुंतवणुकीविषयी अतिशय चुकीची माहिती भरवली गेली आहे आणि ते एकमेकांचं ऐकूनच एवढ्या चुका करतात आणि ते समभाग गुंतवणुकीपासून दूर जातात आणि मग परत ते येरे माझ्या मागल्या 5%, 6%, 7%, 9%, 10%, 12%। काल का परवा मी एका ग्रस्ताशी बोलत असताना जे सुदैवाने माझे म्हणजे मी जे व्हिडिओ टाकतोय अथवा स्टेटस टाकतोय त्यामुळे माझे दररोज अनुयायी वाढत चाललेले आहेत। त्यांच्यापैकी एकाने त्यांच्याशी बोलताना असं कळलं की त्यांना असं वाटतं, असं जाणवतं की जास्तीत जास्त परतावा कुठल्याही गुंतवणुकीच्या माध्यमातून 12 ते 15% एवढाच मिळतो आणि ते गुंतवणूक माध्यम आहे त्यांच्या मते हे म्युच्युअल फंड, कारण त्यांना दुसरं काहीच माहिती नाही आहे आणि दुसरं कुठे गुंतवणूक करायची भीती वाटते। आज सुद्धा एका गृहस्थांशी बोलणं झाल्यावर ते सुद्धा 15 का 17%, मला आता आठवत नाही, एवढंच त्यांना माहीत होतं। तर मी त्यांना अजिबात काहीही नावं ठेवत नाहीये आणि त्यात त्यांची काहीही चूक नाहीये, कारण त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही, कधीच योग्य व्यक्तीशी संपर्क साधला नाही, कुठूनही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला नाही। त्याच्यामुळे हे अशा चुका होऊ शकतात, कारण माणूस चुका हा माणूस करतो, पण त्या चुकांमधून शिकलो नाही तर मग ते अगदी चुकीचं आहे। तर हे सगळे समभाग गुंतवणुकीविषयीचे असलेले गैरसमज दूर करून ह्या सगळ्या निरक्षर भारतीय समभाग गुंतवणूकदारांना योग्य प्रकारच्या समभाग गुंतवणुकीविषयी सजग साक्षर करणे हे माझं एक महत्त्वाचं ध्येय आहे। माझं आता वय आहे 62, अजून माझं किती या धर्तीवर माझं जगणं असेल 20 वर्ष, 22 वर्ष, जेवढी काय वर्ष मिळतील त्याच्यात माझा प्रयत्न आहे जेवढे साक्षर झाले, जेवढ्यांना ह्या खऱ्या गोष्टी कळाल्या ते एकमेकांना अजून सांगू शकतील। त्याच्यामुळे ही साक्षरता मोहीम वाढवू लागेल आणि कुठलीही गोष्ट करताना ती अगदी छोट्या प्रमाणातच असते, पण जसजसे दिवस जातात, जसजसा काळ जातो, जसजसं एकमेकांद्वारे दुसऱ्यांना कळत जातं, मग ते प्रत्येकाला ते कळत जातं, वळत जातं आणि मग अशी माझ्यासारखे अशा छोट्याशा मोहीम करणारे ती मोहीम एक मोठा स्वरूप घेतं। तर म्हणजे पुढे जाण्याआधी आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, जर तुम्हाला ही माझी मोहीम योग्य वाटत असेल आणि ती अनेकांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल, अशी आपली तळमळ असेल आणि तुम्ही माझ्यासारखी अशी काय मोहीम राबवू शकत नसाल तर माझ्यासारख्याला एक मदत करा। मदत म्हणजे मी अजिबात पैसा मागत नाही, मी काहीही मागत नाही। तुम्हाला एकच मदत मागतो की माझे जे काही व्हिडिओ आहेत
आणि त्यांना लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याचप्रमाणे माझी जी ही यूट्यूब वाहिनी आहे त्याला एकदा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर तिकडे ऑल अथवा बेलचं बटन येतं, त्याला क्लिक करा. म्हणजे काय होईल, यूट्यूबला कळतं की ह्याची काय म्हणतात, ज्याला इंग्रजीत पॉप्युलॅरिटी वाढते आहे याची चॅनलची, अनेक जण हे चॅनल बघतायत, तर मग यूट्यूब स्वतःहून ते चॅनल अनेकांच्या मोबाईलवर पाठवतं. म्हणजे तुम्ही अगदी सर्च न करता सुद्धा ते येतं आणि ते आल्यावर मग म्हणजे दूरपर्यंत मला पोचता येईल. आता मला काल एका ग्रस्तांचा फोन आलेला, ते शिक्षक आहेत शाळेत, पण त्यांना काय वाटतं, त्यांच्या जे मोठं घर आहे, मोठं घर म्हणजे घर मोठं नाही आहे, माणसं खूप मोठी आहेत, तर त्यांना योग्य प्रकारची गुंतवणूक हवी आहे. तर त्यांनी फक्त सांगितलं, मला मार्गदर्शन करा. म्हटलं माझे सगळे नियमितपणे व्हॉट्सअप बघा, माझे नियमितपणे व्हिडिओज बघा, अनेक गोष्टी तुम्हाला कळतील. कारण मी गेल्या 6 वर्षात अनेक साध्या गोष्टी योग्य साध्या शब्दात समजावून सांगितल्या. मी कधीच कोणाला हा समभाग घ्या, हा विका असं कधीही सांगत नाही. कारण मी कोण आहे हो? मी एक साधा माणूस आहे. आणि सेबीने आजकाल अनेक नियम घालून दिलेले आहेत. तर ते नियम का मोडा? पण असं कुठलाच नियम आहे की तुम्हाला जी काही थोडीफार माहिती असेल ती दुसऱ्यांना सांगा किंवा दुसऱ्यांच्या ज्या चुका नियमित होत आहेत त्या टाळण्यासाठी त्यांना मदत करा. उलट हे माझ्या मते अतिशय चांगलं काम आहे आणि मी हे साधं करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही. ELM-साठी अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेसाठी मी एकही पैसा घेत नाही. आता विषयाला हात घालतो. आजचा विषय आहे टूल्स आय यूज इन शेअर्स इन्व्हेस्टमेंट अथवा मराठीत समभाग गुंतवणुकीत मी वापरत असणारी हत्यारे. आता हत्यारे म्हणजे तुम्ही लगेच असं काही समजू नका. हत्यारे म्हणजे मी काही गोष्टींना, ज्याला इंग्रजीत टूल्स म्हणतात, मराठीत हत्यार म्हणतात, त्या हत्यारांचा योग्य वापर करून मी अनेक गोष्टी शिकलोय. त्या फक्त तुमच्या समोर मी मोकळ्या करतोय किंवा तुम्हाला दाखवून देतोय. आणि पुन्हा सांगतो, मी कुठल्याही समभाग घेऊ नका, काय करा हे नाही सांगत. पण अशा गोष्टी मी सांगू शकतो किंवा सांगतही असेन की आता असं चित्र दिसतंय की डोनाल्ड ट्रम्प यांची जी काही टेरिफ मिशन सुरू होती ती कोसळायला लागली. त्यांच्याविषयी तिथे अतिशय वाईट मत व्हायला लागलंय त्यांच्या स्वतःच्या देशात आणि त्यांना त्यांच्या खुर्चीतून खाली खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा अर्थ ते सगळं त्यांच्यावर उलटलंय आणि हा एक नकारात्मक त्यांच्यासाठी नकारात्मक, भारतासाठी अथवा जगासाठी सकारात्मक प्रयत्न म्हणजे सकारात्मक गोष्टी घडायला लागल्या. आता जर अमेरिकेला एवढी अडचणी येत असतील, आता मी साधं ऐकलं त्यांच्याकडे केळ इम्पोर्ट करायला सुद्धा 50% टेरिफ लागणार आहे. म्हणजे जर आज $10 मिळत असेल केळ, मला माहित नाही कितीला आहे, तर ते $15 म्हणजे सामान्य नागरिक तर त्यांच्यावर कसलं उलटेल विचार करा. याचं सगळं नुकसान अमेरिकेला भोगावं लागणार आहे. आणि असं कळतंय की आधीच अमेरिकन इकॉनॉमी खाली यायला लागली आहे. काही जण त्यांच्या देशातलं उत्पादन बंद करून बाहेर चाललेत आणि म्हणजे स्वस्तही वगैरे काहीच नाहीये. म्हणजे ह्या सगळ्याचा असा त्यांच्यावर परिणाम होणार आहे
की जे FIIs म्हणतो आपण, ज्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ते सुद्धा सध्या भारतातून पळ काढलाय का हे त्यांनाच माहीत. पण आता त्यांनाही कळेल हळूहळू की अमेरिकेत सुद्धा त्यांना म्हणावा तसा परतावा त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणार नाहीये. आणि भारतात सध्या अतिशय चांगला परतावा मिळतो, तर ते परत भारतात येतील. आणि हे सगळे असे जे काही म्हणजे सकारात्मक घटना घडत जातील ना, तर इंडेक्स म्हणजे NSE किंवा निफ्टी 50 अथवा BSE S&P सेन्सेक्स हे अशा उच्च स्तराला जातील. आता मध्ये माझ्या वाचनात आलं होतं. आता काही जण विचारतील तुम्ही काय वाचता? इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, फायनान्शियल एक्सप्रेस, सोमवारचा लोकसत्ता आणि बाकी अनेक 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 गोष्टी आहेत. असे काही महत्त्वाचे व्यावसायिक वृत्तपत्र मी वाचतो अथवा व्यावसायिक वाहिन्या बघतो. मी वाहिन्या त्यांच्या टिप्स घेण्यासाठी नाही बघत, कारण वाहिन्यांवरच्या टिप्स या फक्त ट्रेडिंग, BTST अथवा ऑप्शन्स अँड फ्युचर्स ह्याच्यासाठी असतात. त्याच्यामुळे मी म्हणजे गुटखा खात नाही, कारण लोक गुटखा खातात हे माहीत असूनही कॅन्सर होतो. मी असलं काही करत नाही. मला माहिती आहे ऑप्शन्स आणि फ्युचर्स कडे तुम्ही वळलात तर 93% लोकांना नुकसान होतं. हे मी थोडं रूळ सोडून आलोय, पण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेकदा लोकांना सांगितलं मग त्या ऑप्शन्स फ्युचर्समधून बाहेर येतील. आणि मी माझं मत सांगतो, ऑप्शन्स फ्युचर ही एक समभाग गुंतवणुकीला लागणारी कीड आहे आणि माहीत असून लोक त्यात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर समभाग गुंतवणूकदार मित्रांनो, याच्यातून बाहेर पडा. असो, मी काय सांगत होतो की आदरणीय समभाग गुंतवणूकदारांना, आपल्या मनात काही जुन्या संकल्पना असतील ज्या आता कालबाह्य झाल्या आहेत, तर त्या आपल्या निदर्शनास आणून माझ्या गेल्या 36, 37, 38 वर्षाच्या समभाग गुंतवणुकीच्या अनुभवातून मी शिकलेल्या काही गोष्टी येथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपणास माहीत आहे की मी फक्त दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म गुंतवणूक करतो. आता अनेकांच्या मनात कसं आहे, दीर्घकालीन म्हणजे 2025ला मी एक काल मी हे सांगितलं, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, ते सगळं मी सांगितलं. पण दीर्घकाल म्हणजे लोकांना काय वाटतं, म्हणजे 2000 आज घेतला म्हणजे परवा सोमवारी घेतला, उद्या. आज आहे 24 ऑगस्ट 2025 आणि हे मुद्दाम तारीख मी का सांगतोय, कारण कुठेही कळत नाही हा किती तारखेला व्हिडिओ बनवलाय. तर मी शक्यतो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तारीख टाकण्याचा प्रयत्न करेन. असो, आज आहे रविवार 24 ऑगस्ट 2025. उद्या समजा मार्केट उघडल्यावर तुम्ही क नावाचा एक समभाग घेतला, कोणाचं तरी ऐकून अथवा तुम्ही अभ्यास करून, आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेतला. आता दीर्घकालीन म्हणजे 1 दिवस आणि 4 दिवस नाही. माझ्या व्याख्येमध्ये दीर्घकालीन हे 5 वर्ष, 10 वर्ष, अगदी 20 वर्ष हे सुद्धा आहे. आता मी जो माझ्याकडे एक समभाग मी जो 2,500ला 2009ला घेतलेला, त्याच्याकडे मी अजून पाहिलेलं नाही, कारण तो मला माहिती आहे की हा व्यवस्थित जाणार आहे, अगदी छान जाणार आहे. तर ते आता राहिलेलं नाहीये, कारण आता तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुद्धा जे समभाग घेतात त्या म्हणजे आस्थापनेला सुद्धा काही अडचणी येऊ शकतात, अथवा म्हणजे शासनाचं धोरण बदलू शकतं, अथवा कॉम्पिटिशन वाढू शकते. आता एक साधं गणित आहे, ते साधं आत्ताचं उदाहरण आहे. भारत शासनाने जे काही ऑनलाईन गेमिंग चालतं त्याच्यावर काहीतरी बंधनं आणली आहेत. आता ते मला खोलात माहीत नाही, पण देवाच्या दयेने मी हे असे ऑनलाईन गेमिंगच्या पासून अतिशय दूरच
पूर्वीपासून आहे, कधीच हात घातला नाही. आणि मध्ये तर माझ्या ध्यानात आलेलं की शासनाला सांगून ह्या असल्या त्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती पण येतात, म्हणजे तुम्ही ऑनलाईन हे खेळा, ते खेळा वगैरे वगैरे, ते पण बंद करा हे मी शासनाला सांगणार होतो. पण काय होतं ना, एकटा माणूस सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आता पण सुदैवाने आता आल्यात काहीतरी बंधनं. तर आता काही गोष्टी थोडक्यात येथे सांगतो. आता लाँग टर्म गुंतवणूक याने घेऊन झोपायचं आणि 20 वर्षांनी उठायचं असं नाहीये. तर ह्या लाँग टर्म गुंतवणुकीबाबत किंवा अथवा काही समभाग जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा तुम्हाला रिशफलिंग, प्रॉफिट बुकिंग, लॉस बुकिंग आणि असे अजून इतर हत्यारं तुमच्या हातात आहेत, पण ते तुम्ही वापरत नाही आहात. कसं ना, लढाईला म्यानातून तलवार काढावीच लागते. तुम्ही समोरच्याला असं नाही दाखवू शकत, हे बघ माझ्याकडे म्यान आहे आणि तलवार आहे. तिचे सगळे हत्यारं तुमच्या हातात असून पण तुम्हाला माहीत नाही कशी वापरायची, तर हे चुकीचं आहे. आता रिशफलिंग याचा अर्थ काय? आपल्या मुंबईकरांना माहिती आहे, स्लो लोकल म्हणजे हळू जाणारी आणि दुसरी वेगात जाणारी म्हणजे कमी स्थानकांमध्ये थांबणारी. समजा या फलाटावर तुम्ही हळू लोकलमध्ये आहात, तुम्हाला ठाण्याहून विटीला जायचं आहे, त्याच वेळेला इथे वेगाने जाणारी आली, तर 80% लोक या इथून उतरून वेगाने जाणाऱ्या लोकलमध्ये जातात, म्हणजे त्यांची 10 ते 15 ते 20 मिनिटं वाचतात. हेच रिशफलिंग आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्षापूर्वी घेतलेला समभाग चांगला चाललाय, पण आता कळते की त्याच्यात काही अडचणी आल्या आहेत. म्हणजे काही पूर्वी इम्पोर्टवर अँटी डम्पिंग ड्युटी होती, ती समजा शासनाने काढली, अथवा अशा अनेक गोष्टी घडू शकतात. किंवा त्यातल्या काही आस्थापनातले प्रमोटर्स देत दनादन विकत जातात. म्हणजे त्यांची पूर्वी प्रमोटर्स होल्डिंग 80, 60, 50% होती, ती एकदम 20%च्या 10%ला आली. DIS पण उतरलेत त्यांची होल्डिंग, FIS. मी तर ते पटकन इंडिकेशन घेतो आणि बाहेर पडतो. याला रिशफलिंग म्हणतात. मग तो विकून दुसरा अजून वेगाने पुढे जाऊ शकेल असा समभाग घ्यावा. आता प्रॉफिट बुकिंग. आता काही वेळेला काय होतं, तुमच्याकडे अनेकदा पैसे पण नसतात. आता नवीन घ्यायचं आहे, चांगला आलाय, मग आपण काय करतो, गप्प बसतो. पण मी काय करतो, माझ्याकडे जे चांगले समभाग आहेत त्याची संख्या वाढवायचा प्रयत्न, म्हणजे त्या कंपन्यांची संख्या नाही वाढवत. पण समजा मी कंपनीचे माझ्याकडे 50 आहेत, ते 100 करायचा प्रयत्न करतो, 200, 300. आणि जेव्हा मला पैशाची अडचण भासते ना, मी त्यातले 10-20 विकतो. पण मला असं कळालंय किंवा माझी अनेकदा कमीत कमी 1 लाख, कधी 1.5 लाख, मी अगदी एके दिवशी 2.5 लाख सुद्धा गोळा केलेत, की मला काही दुसरं घ्यायचंय. त्याच्यासाठी मी प्रॉफिट बुकिंगही केलं, तो कितीही चांगला असेल, पण तो कधीतरी पुन्हा खाली येतो, तेव्हा मी तो घेतो. आणि आत्ता माझं काम पूर्णत्वास नेण्यासाठी तो पैसा वापरतो. आणि गंमत म्हणजे मी फक्त विकल्या माझं होल्डिंग व्हॅल्यू कमी होते, पण काही महिन्यात ती लगेचच वाढते, कारण नवीन घेतलेला तो अजून वेगात पुढे गेलेला असतो. आणि शेवटचं म्हणजे लॉस बुकिंग. आता लॉस बुकिंग म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, आता समजा माझ्याकडे ते ऑनलाईन गेमिंगचा समभाग असेल आणि मी समजा जे काय आता त्याची किंमत असेल, अथवा जुन्या ह्याचा, अरे बापरे वेळ होत आली, IT शेअर असेल, तर मी काय करतो, तो लॉसमध्ये विकतो. पण बहुतांश लोक काय करतात, नाही नाही मी माझ्या घेतलेल्या किमतीच्या वर गेल्याशिवाय विकणार नाही. तर तो 5-10 काय 15-20 वर्ष तो तसाच राहतो, उलट खाली येतो आणि ते ठणठण गोपाळ करतात. पण मी लॉस बुकिंग करून इथे दुसरा जो घेतो की तो मला अजून जास्त नफा देतो. तर गुंतवणूकदार मित्रांनो, वेळ कमी आहे, कारण मोठा व्हिडिओ अनेकांना आवडत नाही, मला त्याच्यावर ट्रोलिंग केलं जातं. तर हे मी माझे अनुभव सांगितलेले आहेत. तुम्हाला काही शिकता आलं तर अवश्य शिका, चुका करू नका.
कारण चुका नाही केल्यानेच तुमचा नफा जास्त वाढू शकतो. धन्यवाद आणि जय हो.